यानंतरची बातमी ठाण्यामधून आगीसंदर्भातील ठाण्याच्या हायपर सिटी मॉलला भीषण आग लागली आहे। मॉलच्या वरच्या मजल्याला आग लागल्याची माहिती आहे। आगीमुळे परिसरामध्ये धुराचे लोट पाहायला मिळत आहेत, मात्र आगीचं कारण हे समोर आलेलं नाहीये। ठाण्यामधली ही दृश्य आपण पाहतोय। ठाण्यातल्या एका मॉलला ही भीषण आग लागलेली आहे। मॉलच्या वरच्या मजल्याला आग लागल्याची माहिती आहे। हे दृश्य आपण पाहतोय। आगीमुळे परिसरामध्ये धुराचे लोट पसरलेले आहेत, मात्र आगीचं कारण हे समोर आलेलं नाहीये। आग नेमकी कशामुळे लागली आहे याचं कारण समजलेलं नाहीये, मात्र आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्याकडून आग विझवण्यामध्ये युद्धपातळीवरती काम सुरू आहे। मॉलला ही भीषण आग लागलेली आहे आणि आगीमुळे परिसरामध्ये धुराचे लोट पसरले आहेत। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। या ठिकाणाहून आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे जोडले गेलेले आहेत। कुणाल, ठाण्याच्या हायपर सिटी मॉलला भीषण आग लागलेली आहे। आतापर्यंत काय नेमके घडलेलं आहे, आग कशामुळे लागलेली आहे याची काही कारणं समजू शकली आहेत का? तेजस, एकंदरीत पाहायचं झालं तर आता मी हायपर सिटी मॉलच्या दुसऱ्या मजल्यावरतीच आहे आणि आपण पाहतोय याच ठिकाणी ही जी संपूर्ण आग आहे ती लागली होती। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट जरी असलं तरी सुद्धा अग्निशमन दलाचे कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। कूलिंग ऑपरेशन आता सुरू आहे। आग इतक्या प्रमाणात होती की संपूर्ण मॉलला देखील आग लागण्याची शक्यता होती, मात्र अग्निशमन दलाचे अधिकारी असतील, आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी असतील, यांनी वेळेत येऊन ही आग जी आहे ती आटोक्यात आणलेली आहे। आगीवरती नियंत्रण जे आहे ते संपूर्णतः मिळवलेलं आहे आणि आग पूर्णतः विझवण्यात आलेली आहे। आपल्यासोबत अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत। सर, किती वाजता आपण या ठिकाणी आलेला होतात? काय नेमकी आगीची परिस्थिती होती आणि आग जर विझवली नसती तर काय दुर्घटना घडली असती? साधारण अग्निशमन दलाला सकाळी 7:55 हायपर सिटी मॉलच्या पहिल्या माळ्यावर कुमार आग लागीची वर्दी आली होती। सदर वर्दीवर अग्निशमन दलातर्फे 3 फायर इंजिन व 1 वॉटर टँकरच्या सहाय्याने आम्ही इथे पोहोचलो आहोत। आग पूर्णपणे आटोक्यात आणलेली आहे। कुमा शोरूमच्या बाजूला दिवाळीच्या शॉप आहे त्याला आग लागलेली होती। ती सदरची आग आम्ही त्वरित विझवलेली आहे आणि पूर्णपणे आग कंट्रोलमध्ये केलेली आहे। सर, आपत्ती व्यवस्थापनचे किती कर्मचारी या ठिकाणी तैनात होते आणि कशा प्रकारे ही आग आटोक्यात आणलेली आहे? आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालंय का? 7:55 आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये कॉल आला होता आणि तात्काळ अग्निशमन दल आणि आपली आपत्तीची टीम इथे पोहोचली आणि 1 तासाच्या अथक प्रयत्नाने ही आग पूर्णपणे विझवण्यात आलेली आहे आणि सध्या कुलिंगचं काम चालू आहे। आगीचं कारण मूळ स्पष्ट अजून झालेलं नाहीये, तर पुढील तपास करून मग त्याच्यानंतर ते स्पष्ट होईल। नक्कीच तेजस, एकंदरीत पाहायचं झालं तर हे पुमाचं शोरूम आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान जे आहे ते झालेलं आहे। आगीचं कारण अद्याप स्पष्ट जरी नसलं तरी सुद्धा आपण पाहू शकतो केवढी भीषण आग होती। आगीने संपूर्णतः या शोरूमचा जो परिसर आहे तो जळून खाक झालेला आहे आणि आता काही वेळानंतर ज्यावेळेस संपूर्णतः अधिकाऱ्यांची या ठिकाणी पाहणी होईल त्यानंतर आगीचं कारण स्पष्ट होईल, मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी जर आगीवर नियंत्रण मिळवलं नसतं तर संपूर्णतः मॉलला सुद्धा आग लागण्याची शक्यता होती। अगदी मोठ्या प्रमाणामध्ये साहित्याचं नुकसान झालेलं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ।